नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण वनरक्षक भरतीबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर मुलांनी काही प्रश्न विचारले होते, तर ते प्रश्न मी आज तुमच्या समोर डिस्कस करणार आहोत। तर मुलांचे प्रश्न असे आहेत की वनरक्षक भरती लेखी परीक्षा जो आहे त्यामध्ये निकालामध्ये विलंब का लागत आहे, आणि दुसरा प्रश्न असा आहे त्यांचा की वनरक्षक भरती लेखी निकाल कधी लागेल, मैदानी चाचणीसाठी कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल, वनरक्षक भरती मैदानी चाचणीसाठी किती मार्क असणे गरजेचे आहे। त्याचबरोबरचा प्रश्न आहे की मैदानी चाचणीसाठी प्रक्रिया कसे असेल म्हणजेच की प्रोसेस त्याची काय असेल असे मित्र विचारत आहेत। दुसरा प्रश्न असा आहे त्यांचा की कोणकोणते डॉक्युमेंट्स मैदानी चाचणीसाठी लागणार आहेत, त्याचबरोबर मैदानी चाचणी डिसेंबरमध्ये होईल का। तर हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर ह्याचं तुम्हाला उत्तर शेवटी नक्कीच आम्ही देऊ। तर तुम्ही यासाठी सगळा व्हिडिओ बघितणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर आपण आता बघूयात की एक एक प्रश्नाचे उत्तर आपण व्यवस्थित डिस्कस करूयात। तर तुम्ही पहिला प्रश्न जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वनरक्षक भरती जो निकाल जो आहे तो विलंब का होत आहे। तर ह्याचं जर व्यवस्थित आपण डिस्कशन केलं तर तुम्हाला समजत असेल की त्यांनी सांगितलेलं आहे वनरक्षक निकाल जो आहे तो पेसाची जी कोर्ट केस आहे सुरू असल्यामुळे जाहीर केलेला नाही। बाकी सगळ्या पदांचा निकाल लागला आहे, फक्त वनरक्षक भरती जी आहे वनरक्षक भरती त्याचा निकाल लागलेला नाही। बाकी वन विभागाच्या सगळ्या ज्या भरती होत्या त्याचा निकाल लागलेला आहे। तर त्यांनी ऑफिशियली पण सांगितलेलं आहे त्यांनी तसं की काय झालेलं आहे बघा, तुम्ही नीट वाचू शकता तुम्ही की पुढील कारवाई न करता त्यांनी वनरक्षक पदाचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाही। तर तुम्ही हे पूर्ण वाचू शकता, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निकाल का लागलेला नाही। आता जर तुम्ही पाहिलं पुढं तर बघचाल तुम्ही की लेखी परीक्षेचा जो निकाल आहे तो कधी लागेल। तर त्यांनी 5 सप्टेंबरपर्यंत 5 डिसेंबरपर्यंत त्यांनी स्थगिती दिलेली आहे मित्रांनो। तर 5 सप्टेंबरपर्यंत निकाल लागणार नाही। वनरक्षक भरती असो अगर तलाठी भरती असो, दोन्हीचा निकाल 5 सप्टेंबरपर्यंत लागणार नाही। जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत निकाल लागणार नाही मित्रांनो। आता जर तुम्ही पुढचा प्रश्न बघितला तर मैदानी चाचणीसाठी कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर जर तुम्ही दुसरे रिझल्ट बघितले, म्हणजेच आता पहिल्यांदा आपण एक सॅम्पल म्हणून बघितलं लघुलेखक जे पद होतं तर त्यामध्ये बघितलं तुम्ही तर त्यांनी 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांना कागद पडताळणीसाठी बोलवलेले आहे, व त्यानंतर व्यावसायिक चाचणी घेणार आहेत ते। म्हणजेच 45% म्हणजेच 54 मार्क ज्यांना आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत त्या सर्वांना बोलवलेलं आहे, आणि त्यानंतर कागदपत्र तपासणी केली जाणार आहे आणि मग व्यावसायिक चाचणी घेणार आहेत मित्रांनो। म्हणजेच वनरक्षक सुद्धा तसंच होणार आहे सेम, पहिल्यांदा कागद पडताळणी करणार आणि मग आपल्याला ग्राउंडसाठी तयार करणार आहेत। तर ते आपण पुढे बघणारच आहोत। त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की किती मार्काचं ते बोलवणार आहेत वगैरे। तर ज्यांना 54 मार्क आहेत किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ते बोलवणार आहेत मित्रांनो। 54 मार्कापेक्षा जास्त असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत। आता जर तुम्ही बघितलं तर वनरक्षकचा निकाल जो आहे तो आता सांगण्यात आलेला आहे की वनरक्षक भरतीचा निकाल 65% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र तपासणी करून घेणार आहेत आणि मग मैदानासाठी करणार आहेत ते। लेखी परीक्षा जी आहे व मैदानी चाचणी यांचे गुण एकत्र करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणार आहेत मित्रांनो। जर तुम्ही पुन्हा बघितलं पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की वनरक्षक भरती जी आहे मैदानी चाचणीसाठी किती मार्क असणे गरजेचे आहे। आता काही मुलांना यामुळे वाईट वाटू शकतं आता की, आणि वाटणं हे साहजिकच आहे बरं का आता मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता की एखाद्याला जर 54 मार्क आहेत, 54 मार्क आहेत आणि ह्यांनी ग्राउंडमध्ये त्यांनी पैकीच्या पैकी मार्क मिळवले, 80 मार्क मिळवले, तर त्याची टोटल बेरीज होणार आहे 134। आणि ज्याला 70 मार्क आहेत त्यांनी जर ग्राउंडमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवले तर त्याचे होणार आहे 150। आणि त्याचबरोबर तुम्ही जर 75 मार्क असतील आणि जर तुम्हाला ग्राउंडमध्ये जर 80 मार्क मिळवले तर 155 होणार आहे। मग तुम्ही आता कंपॅरिझन करू शकता की मार्क कसे वाढत आहेत। आता मॅक्झिमम मुलांना
100च्या दरम्यान आहेत, पण ते रनिंग करू शकतात का नाहीत आपल्याला माहिती नाही. पण ज्यांना जवळपास 80 मार्क आहेत ते थोडेफार रनिंगला जास्त आता रनिंग करू शकतात, जे आर्मी भरतीचे आहेत, पोलीस भरतीची तयारी करतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो की मेरिट 150 आपण वाटलं सर हे करूयात 150च्या खाली येणार नाहीये, त्याच्या वरच असेल. त्यामुळे तुम्हाला मार्क जे आहेत ते 72 75 असतील तर तुम्ही एक सेफ स्कोअरमध्ये आहात. हां, जर तुम्हाला खूपच कमी मार्क असतील आणि जर तुम्ही ग्राउंड पैकी जरी मारले तर तुम्ही तेवढ्या लेवलला जाऊ शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही काय करा की ज्यांचे मार्क जास्त आहेत त्यांनी अजून मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न राहावा आणि व्यवस्थित रनिंग करून सकाळी उठून व्यवस्थित त्याची तयारी करा. आता पुढचा प्रश्न असा होता की मैदानी चाचणीसाठी प्रक्रिया कशी असेल, महत्त्वाची आहे लक्षात ठेवा मित्रांनो. तर पहिल्यांदा तुम्ही तिथे गेलात की प्रथम तुमची शारीरिक मोजमाप घेण्यात येईल, म्हणजे तुमची उंची आहे, तुमची छाती वगैरे सगळं काही मोजले जाईल मित्रांनो. आणि त्यानंतर मग तुमचे द्वितीय म्हटलं तर डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे. ते डॉक्युमेंट्स काय काय लागणार ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत मित्रांनो. आणि तृतीयला म्हणजेच त्यानंतर जर बघितलं तर मग तुमचं ग्राउंडसाठी तुम्हाला बोलवणार, रनिंग करणार आणि त्यावेळेस मग ते मार्क देणार आहेत तुम्हाला. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो तुमची प्रोसेस काय असेल, पहिल्यांदा शारीरिक मोजमाप, नंतर डॉक्युमेंट्स चेकिंग आणि नंतर मग रनिंग करणार आहेत, म्हणजे ग्राउंडची तयारी होणार आहे. त्यामुळे तुमचे शारीरिक जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे आहे. छाती वगैरे एकदा मोजून घ्या तुम्ही, त्यावर उंची मोजून घ्या, डॉक्युमेंट जे लागत आहेत व्यवस्थित ते आहेत का नाही सगळं व्यवस्थित बघून घ्या आणि ते नसतील तर तुम्ही मिळवण्यासाठी तुम्ही अप्लाय करा आणि ते ग्राउंडच्या वेळेस तुमच्याकडे असलेच पाहिजे आहेत मित्रांनो. आता ग्राउंड्सबद्दल आपण जर बघितलं तर आता डॉक्युमेंट्स कोणकोणती लागणार तर तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे शाळा सोडल्याचा दाखला, 10वी व 12वी किंवा पदवीचा, 10वी 12वी पदवीचा. त्यानंतर जर बघितलं 10वी 12वीचं मार्क लिस्ट लागणार आहे, डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो, डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट, पुन्हा कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, महिला आरक्षण सर्टिफिकेट, अपंग सर्टिफिकेट, ID प्रूफ, फोटो लागणार आहेत तुम्हाला इथे ID प्रूफचे लक्षात ठेवा मित्रांनो. पुन्हा माजी सैनिक असाल तर त्याचं सर्टिफिकेट, स्पोर्ट्स सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त असताल तर ते सर्टिफिकेट. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर लहान कुटुंब सर्टिफिकेट हे सगळ्यांनाच लागणार आहे मित्रांनो. आणि विवाह असेल तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला आता समजलं असेल की कोणकोणते सर्टिफिकेट्स लागणार आहेत. तुम्ही एकदा वाटलंच तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, वाटलंच तर ह्याच्यात तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत ते व्यवस्थित एकदा चेकअप करून घ्या की तुमच्याकडे आहेत का नाही. त्यानंतर जर पुढचा प्रश्न बघितला तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. तर बघितलं तर मैदानी चाचणी जी आहे ती डिसेंबरमध्ये होईल का, तर लक्षात ठेवा मित्रांनो तर ही डिसेंबरमध्ये आता होणार नाही आहे. तर मैदानी चाचणी जी आहे ती जानेवारीमध्ये होऊ शकते आणि जर खूपच त्यांनी प्रयत्न केला तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीमध्ये जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आता तयारीत राहणे गरजेचे आहे. कधीही तुमचा निकाल लागेल आणि कधीही तुम्हाला मैदानी चाचणीसाठी बोलवते. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुम्ही या 3 गोष्टी तुमच्याकडे असणे आता सध्या गरजेचे आहेत आणि तयारीत असणे गरजेचे आहे. शारीरिक मोजमापासाठी तुम्ही तयार असणे गरजेचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्युमेंट तुमचे सगळे असले पाहिजेत आणि ग्राउंडसाठी तुम्ही रेडी असले पाहिजेत मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो. आता जर तुम्ही बघितलं तर आता शारीरिक मोजमापासाठी तुम्ही हाईट वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या. पुन्हा तुमची चेस्ट म्हणजेच आपली छाती वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या. डॉक्युमेंट्स व्यवस्थित चेक करून घ्या आणि तुमचे मार्क जे आहेत ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. आम्ही त्यानुसार तुम्हाला नक्की सजेस्ट करू. आणि अजून जर तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. आम्ही तुमचे काय प्रश्न असतील तर ते पण आम्हाला कळवा, नक्कीच आम्ही त्याचे उत्तर देऊ तुम्हाला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद.